आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो नमस्कार, महा जॉब अलर्ट या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण रोज नवनवीन सरकारी नोकरीच्या संदर्भात अपडेट देत असतो। आज आपण जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर यांच्या आस्थापनेकरिता निघालेल्या जाहिराती संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत। जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर यांच्या आस्थापनेवर परमनंट सफाईगार म्हणजे स्वीपर या पदांकरिता निवड यादी तयार करण्यासाठी निरोगी, इच्छुक व पात्र असलेल्या पुरुष व महिला उमेदवारांकडून अर्ज फक्त जाहिरातीसोबत दिलेल्या विहित नमुन्यात मागविण्यात आले आहेत। उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज फक्त नोंदणीकृत डाकद्वारे म्हणजे RPAD पोस्ट किंवा शीघ्र डाक सेवा म्हणजे स्पीड पोस्ट द्वारे पाठवायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2024 पर्यंत असणार आहे। सदरचे सफाईगार हे पद कायमस्वरूपी परमनंट असून 7व्या वेतन आयोगानुसार वेतन मॅट्रिक्स S1 आणि अधिक नियमानुसार देय असलेले सर्व भत्ते लागू असतील। पदाचे नाव सफाईगार स्वीपर। शैक्षणिक पात्रता 4थी पास। उमेदवार किमान इयत्ता 4थी उत्तीर्ण असावा। शैक्षणिक पात्रता 4थी पास असली तरी 10वी 12वी पदवीधर असलेले उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात। सफाई कामगार किंवा शिपाई पदांकरिता उच्च अर्हता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते, जेणेकरून 3 वर्षांनंतर विभागीय पेपर देऊन कनिष्ठ लिपिक लघुलेखक पदांकरिता प्रमोशन सुद्धा मिळते। त्यामुळे उच्च अर्हता असलेल्या उमेदवारांनी न्यायालयात एंट्री महत्त्वाची समजावी, म्हणजे आपली जागा हक्काची होते। स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल। उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे। सफाईगार निवड यादीसाठी सफाईगार पदाची संख्या 2। वयोमर्यादा काय दिली आहे ते बघूया। उमेदवाराचे वय जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकाला म्हणजे 8 एप्रिल 2024 रोजी सर्वसाधारण म्हणजे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत वय किमान 18 वर्षापेक्षा कमी आणि 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि सर्व मागासवर्गीय उमेदवारांना, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत वय किमान 18 वर्षापेक्षा कमी आणि 43 वर्षांपेक्षा जास्त नसावे। राज्य शासकीय कर्मचारी व केंद्रीय कर्मचारी यांना कमाल वयाची अट लागू असणार नाही। अर्जदारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत कागदपत्रांच्या स्वतः प्रमाणित केलेल्या म्हणजे सेल्फ अटेस्टेड करून अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे। उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात अर्ज फक्त नोंदणीकृत डाकद्वारे म्हणजे RPAD किंवा शीघ्र डाक सेवा म्हणजे स्पीड पोस्ट द्वारे खालील पत्त्यावर दिनांक 24 एप्रिल 2024 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचतील असे पाठवावेत। या तारखेनंतर आलेले अर्ज कोणत्याही कारणास्तव विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रति माननीय प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर, DSP चौक, न्यायनगर, अहमदनगर। पिन कोड 414001। उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज फक्त नोंदणीकृत डाकद्वारे म्हणजे RPAD किंवा शीघ्र डाक सेवा म्हणजे स्पीड पोस्ट द्वारे पाठविणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। उमेदवारांकरिता महत्त्वाच्या सूचना: 1. अर्ज करण्याची पद्धत सविस्तर जाहिरात अर्जाच्या नमुन्यासह जिल्हा न्यायालय अहमदनगर यांच्या अधिकृत https://ahmednagar.dcourts.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। त्या संकेतस्थळावरून जाहिरात व अर्जाचा नमुना डाउनलोड करून प्रिंट काढून घ्यावी। त्या नमुन्यातच अर्ज व सोबतची प्रमाणपत्रे व कागदपत्रांच्या स्वतः प्रमाणित म्हणजे सेल्फ अटेस्टेड प्रती अर्जासोबत जोडाव्यात। 4. उमेदवाराने त्याचे अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र, फोटो अर्जावर दिलेल्या जागी लावून त्यावर स्वाक्षरी करावी। स्वाक्षरी अर्धी फोटोवर व अर्धी अर्जावर येईल अशा पद्धतीने करावी। 5. जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेले 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेविषयीचे 2 प्रमाणपत्र देणाऱ्याचे नाव व सही, त्यांचा हुद्दा, पत्ता व संपर्क क्रमांक देणे आवश्यक आहे। जाहिरातीसोबत परिशिष्ट नमुन्यात दिलेले आहे। 6. अर्जासोबत नमुना मधील प्रतिज्ञापत्र जोडावे। 7. विहित नमुन्यात नसलेला आणि अपूर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल, त्यामुळे फॉर्म व्यवस्थित भरावा।
8. अल्पसूची बाबत माहिती. सफाईगाराच्या भरती प्रक्रियेच्या वेळी जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास निवड समिती योग्य ते निकष लावून अर्हता व योग्यतेच्या आधारे सफाईगार पदासाठी अल्पसूची तयार करेल व अशी तयार केलेली अल्पसूची जिल्हा न्यायालय अहमदनगर येथील सूचना फलक https://ahmednagar.dcourts.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करेल. 9. अशी अल्पसूची तयार करण्याचे किंवा आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार जिल्हा न्यायालय निवड समिती यांनी राखून ठेवलेले आहे. 10. चापल्य व साफसफाई परीक्षा. सफाईगार पदासाठी अल्पसूचित नमूद उमेदवारांची 20 गुणांची चापल्य व साफसफाई कामाचे मूल्यमापन परीक्षा घेण्यात येईल. 11. चापल्य व साफसफाई परीक्षेमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या संख्येच्या 3 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. एकास 3 हे गुणोत्तर राखण्यासाठी शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या गुणाइतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांची 20 गुणांची तोंडी मुलाखत घेण्यात येईल. 12. उमेदवारांची निवड ही सफाईगार पदाच्या चापल्य व साफसफाई परीक्षा व तोंडी मुलाखतीत मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे केली जाईल. 13. उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरिता परीक्षा व मुलाखतीस बोलविल्यास स्वखर्चाने हजर राहावे लागेल. 14. सेवा प्रवेश प्रक्रियेबाबतची सर्व माहिती, सूचना किंवा बदल जिल्हा न्यायालय अहमदनगरच्या सूचना फलकावर आणि जिल्हा न्यायालयाच्या https://ahmednagar.dcourts.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. परंतु वैयक्तिकरित्या कळविण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. 15. वयाच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळात परीक्षेचा दाखला आवश्यक राहील. 16. सेवा प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक वेळोवेळी या कार्यालयाच्या संकेतस्थळावर https://ahmednagar.dcourts.gov.in व नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. 17. ओळखपत्र असल्याशिवाय चापल्य परीक्षा व मुलाखतीस हजर राहण्यास परवानगी मिळणार नाही त्याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अर्जासोबत उमेदवारांनी अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला, शैक्षणिक गुणपत्रिका व प्रमाणपत्र, वय व अधिवास प्रमाणपत्र व मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला इतर आवश्यक असलेल्या दाखल्यांच्या स्वतः प्रमाणित सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित झेरॉक्स प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांकरिता इतर आवश्यक सूचना. 1. अर्ज पाठवताना पाकिटावर सफाईगार या पदाकरिता अर्ज असे ठळक अक्षरात लिहावे. 2. उमेदवाराने सोबत जोडलेल्या विहित नमुन्यातच अर्ज सादर करावा. सदर अर्जातील माहिती स्पष्ट हस्ताक्षरात लिहावी. अर्ज अपूर्ण भरलेला असेल किंवा वाचता येण्याजोगा नसेल किंवा विहित नमुन्यात नसेल तर असा अर्ज नाकारण्यात येईल आणि त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. 3. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी लागणार नाही. 4. उमेदवारांनी दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज भरणे आवश्यक आहे. सदर फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची खाडाखोड करू नये. फॉर्म व्यवस्थित भरावा. सविस्तर जाहिरात अर्जाच्या नमुन्यासह जिल्हा न्यायालय अहमदनगर यांच्या अधिकृत https://ahmednagar.dcourts.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संकेतस्थळावरून जाहिरात व अर्जाचा नमुना डाउनलोड करून प्रिंट काढून घ्यावी. अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 24 एप्रिल 2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत.